कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि, द्वापारे भृगुव्यासौ च कलौ स्तु शङ्करस्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्परा। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। अंधम तमः प्रविशन्ति, अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते, ततो भूय इवते तमो यौ विद्ययां रताः। कालपर्यंत आपण आत्म्याचं वर्णन ऐकलं. श्लोक क्रमांक 8 पर्यंत आत्म्याचं वर्णन होतं. पण आता 9, 10 आणि 11 कर्म आणि उपासना, कर्म उपासना समुच्चय फल या संबंधीचं स्पष्टीकरण आहे आणि रहस्यमय उलगडा आहे. हा उलगडा लवकर पचण्याची शक्यता नाही, पटण्याची शक्यता नाही, मनामध्ये रुजण्याची शक्यता नाही. कारण काय आहे? सवय सगळी इकडली लागली आणि आता एकदम आत्मस्वरूप कळण्याच्या दृष्टीने जी झेप घ्यायला सांगतात आहे, तर झेप घ्यायला काहीतरी सोडावं लागतं की. फेज 1 खालचा भाग सोडून दिला चंद्रयानाने. फेज 2 शेवटी वर किती गेलं? थोडासा भाग गेला. त्यामुळे बऱ्याचशा भागाचा काय करावं लागतं? त्याग करावा लागतो.
आणि हा त्याग विचारपूर्वक करा. गडबड काय आहे, ते सोडून दिलं असं नाही झालं, ते सुटलं पाहिजे असं आहे, म्हणून कठीण. आणि कर्म उपासनेचा समुच्चयाबद्दल सखोल विवरण आहे, उपनिषदांचं विवरण आहे. भाष्यकार श्रीमदाद्य शंकराचार्य नमो आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुर सारुनी कर्मठतेचा विचारू प्रबोध दिनकर प्रकाशिला. आचार्य कसे आहेत? प्रबोध रूपी सूर्य आहे, ज्ञान सूर्य आहे. प्रबोध शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि ज्ञान रूपता असं होतं. ज्ञान रूप सूर्य आहे, प्रबोध सूर्य प्रकाशिला, प्रबोध दिन करू प्रकाशिला. कसा प्रकाशतो? सारुनी कर्मठतेचा विचार अंतःकरणामध्ये आणि हृदयामध्ये साचलेल्या कर्मठतेला बाजूला टाकून, कर्म उपासनेला बाजूला टाकून प्रबोध दिन करू प्रकाश. आणि वैशिष्ट्य काय आहे आचार्यांचं? ग्रंथार्थ विवेक चतुरू हे वैशिष्ट्य आहे, हे विशेषण आहे. याच्यात अर्थ कसा आहे? विवेकाने पूर्ण भरलेला आहे. आणि असे आचार्य या ठिकाणी भाष्य करतात आहे. लोक मंत्र क्रमांक 9, 10 आणि 11 म्हणून रहस्यमय गोष्टींचा उलगडा आहे याच्यामध्ये. आणि त्या गोष्टींबद्दल आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. अंधतमा प्रविशंती ये अविद्यामुपासते, अवग्रहामध्ये अंधतमा प्रविशंती ये अविद्यामुपासते. जो अविद्येची उपासना करतो तो अंधकारामध्ये जातो. ततो भूया इवते तमो यऊ विद्यामृतः. जो विद्यामध्ये रत होतो तो घोर अंधकारात जातो. आहे ना धक्का देणारी गोष्ट? जो कर्मामध्ये रमतो तो अंधकारामध्ये जातो आणि जो उपासनेमध्ये रमतो तो घोर अंधकारात जातो. आता पहिला धक्काच आहे याचा सगळा अर्थ म्हणजे. आणि आपण एकदा हा अर्थ काकांच्या पुस्तकातून बघूया आणि तो तसाच्या तसा एकदा मी वाचून दाखवतो. जे कर्माची म्हणजे अविद्या उपासना करतात ते अविद्यारूप अशा घोर अंधकारात प्रवेश करतात. आणि जे कर्माचा त्याग करून केवळ देवतांची उपासना करतात ते अधिकच अंधकारात प्रवेश करतात. हा काकांनी दिलेला अर्थ आहे, हा आचार्यांनी दिलेला अर्थ आहे. आणि भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. आता याचं स्पष्टीकरण करूया. 9, 10 आणि 11, 12, 13 आणि 14 असे 2 गट जर केले तर दोन्ही गटामध्ये एकाच प्रकारचा अर्थ सांगितलेला आहे. तिथे संभूती या अर्थाने बोलतात आणि इथे विद्या आणि अविद्या, तिथे संभूती आणि असंभूती असा अर्थ त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. कशामध्ये? 12, 13 आणि 14 काय गट आहे तो? अंधतमा प्रविशंती ये संभूती मुपासते ततो भूय इवते तमो येऊ संभूत्यामृता. 12 नंबर अगदी तसाच्या तसा श्लोक आहे बघा. अंधतमा प्रविशंती इकडे ये अविद्यामुपासते लिहिलाय आणि 12 मध्ये ये संभूती मुपासते म्हटलाय. पुन्हा खाली ततो भूय इवते तमो येऊ विद्यामृता म्हटलं आहे आणि असंभूत्यामृता म्हटलं आहे. मंत्र अगदी तसाच्या तसा आहे. म्हणून 9, 10 आणि 11 ह्याच्यामध्ये धक्कादायक बातमी आहे. तसंच 12, 13 आणि 14 यांच्यामध्ये सुद्धा संभूती आणि असंभूती
याच गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकण्याशिवाय पर्याय नाही. खूपदा काय होतं, आम्ही खूप अभ्यास करतो, खूप मेहनत घेतो साधनेवर, पण यश नाही येत. आणि ते का येत नाही याचे उत्तर आहे, उत्तर दडले आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून हे विधान कोड्यात टाकणार आहे की नाही, संभ्रम निर्माण करणार आहे, कोडा निर्माण करणार आहे. म्हणून विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, अंधार म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, अमरत्व म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी इथे स्पष्टपणे जाणून घेण्याची नितांत गरज आहे. म्हणून आता आपण या ठिकाणी अविद्येबाबत सुरुवात करूया. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे इथे थोडक्यात अर्थ सांगतो, कर्म. अविद्या म्हणजे कर्म. आता हे कशावरून म्हणायचं? आचार्यांनी तसं भाष्य केलं आहे, पूज्यपादांनी भाष्य केलं आहे आणि काकांनी ओवी केले आहे. सर्व कर्मे गुणाधीन, गुण प्रकृतीचे स्वाधीन, म्हणून कर्मे म्हणजे अविद्या आचरून आत्मा न दिसे. न शब्द आहे. आता सर्व कर्मे गुणाधीन, आता सर्व कर्म गुणाधीन आहे म्हणजे काय? पंचभौतिक सृष्टी ही अविद्येने निर्माण झालेली आहे. पंचभौतिक सृष्टी म्हणजे काय? जग, आपलं जग, पृथ्वी, ब्रह्मांड कशामुळे निर्माण झालेलं आहे? हे अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. पंचीकरण ज्याला ठाऊक आहे त्याच्यासाठी हे स्पष्ट होईल लवकर. ज्याला पंचीकरण माहिती नाही त्यांनी एवढं ठरवायचं की अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. पंचमहाभूत सृष्टी जी आहे ही अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे. आता प्राण कशाचा परिणाम आहे? अविद्येच्या रजोगुणाचा परिणाम. प्राण कशाचा परिणाम आहे? अविद्येच्या रजोगुणाचा परिणाम आहे. अंतःकरण कशाचा परिणाम आहे? अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणजे सृष्टी तमगुणाची, प्राण रजोगुणाचा आणि अंतःकरण सत्वगुणाचं. कळलं का? आता या तिघांशिवाय सृष्टी तयार होऊ शकते का? पाच महाभूत, प्राण आणि अंतःकरण याशिवाय जीवसृष्टी तयार होऊ शकते का? म्हणून अविद्या किंवा गुण यामुळेच जगामध्ये जगामध्ये नाही, यामुळे सृष्टी निर्माण झाली आणि सृष्टीत कर्म निर्माण झालं. मग आता कर्म कसं आहे? पंचमहाभूत जड की चेतन? हे बघा, समजून घ्या, समजून घ्या. म्हणजे कसं, कुणाला नाव ठेवतो असं वाटणार नाही. आणि मी याच्यात काही सांगत नाहीये, भाष्यकार आचार्य सांगतात आणि डॉक्टर काढतात. मग आता काय आहे? कर्म जड, जग जड की चेतन? पंचमहाभूत जड की चेतन? आता त्याच्यापेक्षा थोडासा कठीण प्रश्न, प्राण जड की चेतन? जड जड. छान उत्तर दिलंय, ऑनलाईन वरूनही उत्तर आलंय. पंचमहाभूत जड आहे हे सगळे सांगू शकतात. प्राण कसे आहेत? जड. आता त्याच्यापेक्षा थोडा बारीक प्रश्न, अंतःकरण कसं आहे? माझ जडच आहे. मन. अंतःकरण सुद्धा जडच आहे. म्हणून मनबुद्धी, चित्त, अहंकार हे काय आहेत? जड आहेत. आणि जे जड असत, जे जड असत ते नाशिवंत असत. ते आत्मस्वरूपाला घेऊन जात का हो? कारण आत्मस्वरूप अविनाशी आहे आणि जड नाशवान आहे. मग जड अविनाशी तत्वाकडे घेऊन जाईल का? नाही. याचा अर्थ असा की या
धन्यवाद. याचा अर्थ असा होतो की या मंत्राचा बरोबर अर्थ जर तयार झाला तर जमलं, आणि जर नीट अर्थ करता आला नाही तर गडद अंधकारात जाण्याची शक्यता आहे. जगत सत्य भ्रमात राहून जी कर्म केलेली जातात ती कर्म अज्ञानाच्या अंधकारामध्ये घेऊन जातात. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा अंधकारात नेल्याशिवाय राहत नाही. केवढा मोठा धोका सांगितलाय. आणि कर्म केल्याशिवाय तर आम्ही राहत नाही. कर्म सोडायचा आहे का? नाही. सत्यत्वानी नाही करायचं. काय विषय आहे? धोका कुठे आहे? धोका कुठे आहे? सत्यत्वानी नाही करायचं. कळताय का? आणि म्हणून जसा सूर्याजवळ रात्र आणि दिवस असा भेद नाही, त्याप्रमाणे भगवंताजवळ जाणणं आणि नेणणं, जाणीव आणि नेणीव असा भेद भगवंताजवळ नाही. आता सुरू झालं, खोलात उडी मारणं सुरू झालं. जरी अविद्येचा विषय असला तरी उडी कुठे आहे? खोलात आहे. ज्ञान आणि अज्ञान हे मानवी जीवनाने मानवानी तयार केलेले भेद आहेत. कोण ज्ञानी आहे, कोण अज्ञानी आहे, कोणी तयार केलं? कोणी तयार केलं? उत्तर आलंय. हा, मानवाने. माणसानीच तयार केलाय. ज्ञान आणि अज्ञान मनुष्यानेच तयार केलं आहे. मग आता अज्ञानामुळे भगवंताला विसरला काय, आणि ज्ञानाहंकारामुळे भगवंताला विसरला काय? भगवंताला तर दोन्ही सारखंच आहे की. त्याचं तर विस्मरण झालंच की नाही झालं? अज्ञानामुळे झालं. बरं झालं बा, म्हणजे दूषण देण्यासाठी बोलत नाही, सहज उदाहरण दे की बरं झालं बा आम्ही एवढे वर्ष गेलोच नाही, फार छान झालं. अज्ञानामुळे बोलल्या गेलं. आम्ही एवढे वर्ष गेलो म्हणून छान झालं. ज्ञानामुळे बोलल्या गेलं. दोन्ही मध्ये काय आहे? नुकसान आहे. नुकसान दोन्हीकडे आहे. लक्षात. आम्ही गेलो वाटण्यातही नुकसान आहे, आम्ही गेलो न वाटण्यात सुद्धा नुकसान आहे. मला भगवंत कळला नाही म्हणून अज्ञानालाही भगवंताची प्राप्ती झाली नाही, आणि मला खूप कळतं त्यामुळे भगवंत मला कळणारच, या अहंकारामुळे ज्ञानाला सुद्धा भगवंताची प्राप्ती झालेली नाही. म्हणून ज्ञान सुद्धा सोडल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. अज्ञान गेल्याशिवाय होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. दोन गोष्टी सांगतो. नदीला अथांग पाणी आहे पण पोहता येत नाही. त्याच्यामुळे पैल तीराला जाऊ शकत नाही, कारण पोहण्याचं ज्ञान नाही. कोण आहे? हा अज्ञानी आहे. पण हा ज्ञानी आहे दुसरा. तो काय म्हणतो? नाही पोहता येत मला, पण मी नाव घेऊन जातो, मला नाव चालवता येत. नाव चालवता येत म्हणून तो नाव वल्लवत वल्लवत पैर तीरापर्यंत जातो, आणि मग म्हणतो एवढी चांगली नाव मी कशी सोडून देऊ? काय म्हणतोय? ज्या नावेनी एवढ्या पाण्यातून मला न बुडवू देता पहिलं तीरापर्यंत आणलं, ती नाव मी कशी सोडून देऊ? म्हणून त्याला सुद्धा पैल तीर सापडत नाही, कारण त्यांनी नाव नाही सोड. याला तर सापडत नाही, सगळ्यांना माहित. काल आपण एक विवेक चूडामणी मधला श्लोक पाहिला होता. कोणता होता? अविद्याते परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला, आणि त्याचा दुसरा भाग विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. जाणलं नाही शास्त्र तर हे ज्ञान होऊ शकत
नाही. शास्त्रच जाणून बसलं आणि सोडलं नाही तरी हे ज्ञान होत नाही. म्हणजे काय झालं? दोन्हीकडून भगवंत दूरच राहिला. या मुद्द्यावर आपण आलो. म्हणजे भगवंताला पाहण्यासाठी अज्ञानीही मुकला आणि ज्ञानीही मुकला. अज्ञानी मुकला याच्यात नवल नाही, पण ज्ञान मिळवल्यानंतर ज्ञानी मुकला हे जास्त नवल आहे. एवढी मेहनत केली रे तू आणि त्याच्यानंतर तू काय झाला? मुकलास. पण आता दोघही जण मुकले आणि दोघांनाही भगवंत प्राप्त झाला नाही. पण आता दगड कोणता आणि वीट कोणती? थोडस पाहिलं पाहिजे. त्यातल्या त्यात बरा कोणता? त्यातल्या त्यात वाईट कोणता? ज्ञानी काय? हा हा ज्ञानी त्यातल्या त्यात बरं असं तुम्हाला म्हणायचं. आता याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. अज्ञानी जो असतो त्याला जर ज्ञान सांगितलं तर त्याची ऐकायची तयारी असते. त्यामुळे अज्ञानी ऐकून घेतो आणि ज्ञानी ऐकतच नाही. जास्त महागात कोण पडलाय? मग बरा कोण? अज्ञानी. नाही, अज्ञानी दगड नाही, वीट म्हणा. दगड आणि विटामध्ये बरा अज्ञानी. लक्षात ठेवा, मला कळत नाही, मला तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तसं मी करतो. वाईट वाटून घेऊ नका. मला वाईट वाटायचं सांगण्याचा टोचण्याचा माझा उद्देश नाही. पण तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जी खेड्यातली मंडळी असतात ना ती लवकर आत्मसात करतात. आणि जी शिकली सवरली आहेत ना जेवढी जास्त तेवढे लोक फाटे खूप पडतात, तर्क खूप करतात आणि हा तर्क त्यांना डुबवतो, त्यांना बुडवतो, त्यांचा घात करतो. ओवी सांगू? नवल अहंकाराची गोठी. मला कळत नाही हा सुद्धा अहंकार आहे, मला कळतं हा सुद्धा अहंकार आहे. विशेष न लगे अज्ञानापाठी. ती अज्ञानाच्या मागे जास्त लागत नाही. अहंकार अज्ञानाला जास्त धरत नाही, कारण की अज्ञानानेच अहंकाराला धरलं. पण सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्याला ज्ञान झालं असतं ना, अज्ञान जो असतो ना, बस त्याला नाचवते. कशी नाचवते? नाना संकटी नाचवते. जो सज्ञानी असतो त्याला धरल्याशिवाय सोडत नाही. मग या दोन मध्ये बरा कोण? म्हणून परमार्थात एक म्हण आहे, कोरी पाटी चांगली असते, पण लिहिलेली जी पाटी असते ना त्याच्यावरच मोडल्यानंतर सुद्धा तो फळा पूर्णपणे काळा होत नाही. त्याच्यावर पांढरा धुसर असा भाग शिल्लकच राहतो. म्हणून कोरी पाटी केव्हाही चांगली. आम्ही गुरु केलेले नाही असं म्हणणाऱ्या माणसाला ज्ञान सांगितलं तर तो पूर्ण शरण होऊन ऐकतो. पण जो म्हणतो की आम्हाला कळतं, आम्हाला येतं, आम्ही हे ऐकलंय, आम्ही खूप ऐकलंय, आम्ही त्यांना गुरुच मानतो, पण मग त्यांना सद्गुरु कळत नाही. कारण त्याला बरचस कळतं असं ज्याला वाटतं ना त्याला ते वळत नाही. कोण परवडला? म्हणून आलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराकरता मुद्दाम सांगतोय, ज्ञान मार्गात फुगलेला आंधळा. हा ज्ञानी असला तरी कोण आहे? ज्ञान मार्गात फुगलेला आंधळा अभ्यासाने विपरीत अर्थाने अधिक काळ्या कुट्ट गडद अंधारात जातो. याला विद्या म्हटलं आहे. अविद्याम मृत्यूम तीर्थवा विद्यायाम मृतमश्नुते. अतिशय घोर अंधकारात जातो. म्हणून ज्ञान दृष्टीने भगवंत दिसणं दुरापास्त आहे. ज्ञान रूपत्वाने नाही म्हटलं मी, लक्षात ठेवा, समजून घ्या. अज्ञानी काय म्हणतो? मला तुझ्याबद्दल जेवढं ठाव आहे
आणि जे ठाव नाही, ठाव नाही असा खूप मोठा भाग, ठाव आहे असा थोडासाच भाग. पण हे दोन्हीही तुझ्याच इच्छेने आहे. भगवंता तूच सांभाळ, तूच सांभाळ. आणि मग तो ज्ञान आणि अज्ञान दोन्हीच्या पलीकडे भगवंताचं बोट धरून जातो. धरुनी सुकाणू हाती, काय म्हणतात, धरुनी सुकाणू हाती बसले तर रामराया. कसा आहे, मद मोह लोभ सुसरी, किती डंख ती विषारी. धरुनी सुकाणू हाती बसले तर रामराया. अज्ञानाची निष्ठा आहे भगवंता, म्हणजे श्री गुरूंवर. इथे भगवंत तारत नसतो, श्री गुरु तारत असतो. रामराया श्री गुरु रूपात येतात. रामराया श्री गुरु रूपात येतात. म्हणून धरुनी सुकाणू हाती, मला अज्ञान आणि ज्ञान दोन्हीचीही चिंता नाही. तुझ्या बरोबर मी आहे, तर मला मायेची चिंता नाही, मायेचं भय नाही. तुझ्या बरोबर आहे तर मला मायेचं भय नाही भगवंता. मोदींच्या बरोबर काही लोक जातात, तुम्हाला माहित असेल काय म्हणतात, मला शब्द नाही माहिती. ते रस्त्याने, हा रोड शो, एखाद दुसरा माणूस त्यांच्या बरोबर असतोच ना. काही तर कारचा ड्रायव्हर तर असेल, त्याला पोलिसांची भीती असते का हो आजूबाजूच्या? तसं श्रीगुरूंचं बोट धरलं, भगवंताचं बोट धरलं, तर मायेची भीती नाही राहत. आणि म्हणून आभासवादाप्रमाणे अचेतन जड बुद्धीत, बुद्धी कशी आहे, अचेतन जड, आत्मप्रकाश फाकतो, त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि असा आत्मप्रकाश, अचेतन जड बुद्धी अधिक आत्मा, तीन मिळून जीव ही संकल्पना तयार होते. याला कन्सेप्ट असं म्हणतात. शास्त्राने जीवाची परिभाषा केली आहे, आत्मा अधिक बुद्धिस्त आत्मप्रकाश म्हणजे चिदाभास अधिक बुद्धी, तीन मिळून जीव ही संकल्पना तयार झाली आहे. मग आता हा चिदाभास बुद्धीमध्ये आल्यामुळे काय झालं, बुद्धी चेतन आहे असं वाटायला लागलं. एका घरामध्ये गडद अंधार आहे. काय आहे, अंधार आहे घरामध्ये, दार खिडक्या बंद आहेत, अंधार आहे घरामध्ये, बाहेर खूप ऊन आहे, पण गुहेमध्ये काय आहे, अंधार आहे. आणि बाहेर कसा आहे, लख्ख प्रकाश आहे, सूर्याचं ऊन आहे. आता त्या उन्हामध्ये आरसा धरला, तर त्या आरशावरून जाणारं जे प्रतिबिंब आहे गुहेत पडणार, त्यांनी गुहा लखलखते. आता गुहा लखलखली की आरशातून जाणाऱ्या प्रकाशामुळे ती प्रकाशमान झाली. आरशातला प्रकाश काढून टाकला तर गुहेमध्ये उजेड राहील की अंधार राहील? अंधार राहील. तशी बुद्धी आहे. बुद्धीची जी गुहा आहे त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश गेला, त्याला चिदाभास असं म्हणतात. त्यांनी ही बुद्धी चलायमान झाली असं वाटतं. आणि मग मी बुद्धिमान आहे, मी कमी बुद्धिमान आहे, मला कळतच नाही, मला कळतं असं वाटायला लागतं. म्हणून ज्ञानी आणि अज्ञानी भगवंताच्या दृष्टीने एकाच पातळीवर. ज्ञानाला भरही वाटत असेल आम्ही 30 मार्क हवा, किती ग्रंथांचा अभ्यास करा, भगवत प्राप्ती झाली नाही तर शास्त्राधीतीच तो निष्फला. आणि ज्यांनी केलाच नाही
त्याच्यासाठी पण भगवंत तेवढ्याच दूर आहे. म्हणून मग काय केलं पाहिजे? सर्व कर्मे गुणाधीन, गुण प्रकृतीचे स्वाधीन, म्हणून कर्मे आचरून आत्मा न दिसे. पुन्हा ही ओवी म्हणतोय, 111वी नंबरची ओवी आहे. पुन्हा ही सांगतोय, याच्या आधी सांगितली होती. शांतपणे घेणार आहे हे श्लोक. कोणता श्लोक घ्यायला मी घाई करत नाहीये, कारण आपला अभ्यास वर्ग आहे. मी प्रवचन देत नाहीये. बाहेर गावी जेव्हा आम्हाला जावं लागतं, त्यावेळेला ईशावास्योपनिषद 4 आणि 5 दिवसात घ्यावं लागतं. मग आता तुम्हीच सांगा, 4-5 दिवसात पूर्ण तर करायचंच असतं. कारण 2-3 मंत्र जर घेतले, 2-3 मंत्र होतात का हो 4-5 दिवसात? तर मग पुढे जेव्हा बोलवतात ते 6 महिन्यांनी, वर्षभरानी, त्यावेळेला आधीचे 3 मंत्र काय झाले असतात? वाहून गेलेले असतात. त्यामुळे ते काय म्हणतात, 5 दिवसात तुम्ही उपनिषदच घेऊन घ्या पूर्ण. आणि घ्यावं लागतं. त्याला वेळेचा काय आहे? बंधन आहे. म्हणून काकांनी जिथे जिथे उपनिषदांवर भाषण केलंय, भाष्य केलंय, ते 4-5 दिवसातच केलं आहे. त्याच्यामुळे 5-10 प्रवचनातच पूर्ण उपनिषद सांगितलंय. पण काकांनी जेव्हा त्याचं लिखाण केलंय, ते अतिशय बारकाव्यानेशी सविस्तर घेतलंय. म्हणून अभ्यासामध्ये, अभ्यास वर्गात मी बारकाव्यानेशी सविस्तर घेतो. आपला ऑफलाईन आणि ऑनलाईन हा अभ्यास वर्ग आहे. बाहेर जेव्हा मी प्रवचनाला जातो, तेव्हा मग तेवढ्या दिवसाच्या मुदतीतच मला ते पूर्ण करावं लागतं. हो की नाही? लक्षात आलं तुमच्या? हा. आणि म्हणून अविद्येमध्ये यज्ञ, याग, नित्य, नैमित्तिक, विहित, निषिद्ध, प्रायश्चित्त आणि काम्य एवढे कर्म मोडतात. यात कुळधर्म आणि कुळाचार सुद्धा आले. कर्मामध्ये काय काय मोडतो? अग्निहोत्र मोडतो, यज्ञ याग मोडतो, कुलधर्म कुलाचार मोडतात, नित्य कर्म मोडतो, नैमित्तिक कर्म, विहित कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म. एवढ्या सगळे कर्माची जंत्री आहे बघा. इतकं सोपं नाही बरं. ही कर्माची जंत्री आहे. आणि जे केवळ कर्माचीच प्रतिष्ठा करतात, ते अंधकारामध्ये जातात. उपासना सुद्धा कर्मच आहे, लक्षात ठेवा. कर्माचा भाग आहे उपासना. याला गर्भकर्म असं म्हणतात, सूक्ष्म कर्म असं म्हणतात. म्हणून ते अंधकारात जातात. कर्म जड आहे, कर्म अविद्यामूलक आहे. सांगा बरं, कर्म जड का बरं म्हटलं शास्त्राने? नाही तर उगाच कर्माला जड ठेवलं, शास्त्रांनी नावं ठेवले असं नाही. का बरं शास्त्रांनी कर्माला जड म्हटलं? कर्तुराज्ञेया प्राप्यते फलम, कर्म किम फलम, कर्म तज्जडम. रमण महर्षी काय म्हणतात? रमण महर्षी, कर्तुराज्ञेया प्राप्यते फलम, कर्म किम फलम. कर्माचं कोण काय फळ आहे? कर्म तज्जडम. अविद्यामूलक कर्माचं जड फल आहे. आत्मा चेतन आहे. कर्मानी आत्मा प्राप्त होणार नाही, उपासनेनी आत्मा प्राप्त होणार नाही. कोण सांगताय? डॉक्टर काका सांगतात आहे. आणि भाष्यकार जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य. मग का बरं? तर त्याचं उत्तर रमण महर्षींनी दिलंय. कर्तुराज्ञेया प्राप्यते फलम. कर्मामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो कर्ता, दुसरं असतं करण, आणि तिसरी असते क्रिया. करण म्हणजे कर्म ज्या पद्धतीने करायचं ते, त्याला उपकरण असं म्हणतात. कर्माला सहाय्यभूत असलेली जी क्रिया, त्याला करण असं. कर्मा, कर्ता, करण आणि क्रिया. क्रिया सगळ्यांना माहिती आहे. चालतो, बोलतो, उठतो, बसतो, या क्रिया झाल्या. कशानी चालतो? पायानी चालतो, म्हणजे ते करण झालं. कोण चालतो? मी चालतो, म्हणजे चेतन मी चालतो. आता चेतन मी एक. पाय कसे आहे? जड की चेतन? जड. आणि कर्म कसं आहे? चालणं कसं आहे? जड की चेतन? जड. 2 जड आणि 1 चेतन, याच्यातून पूर्ण चेतन प्राप्त होईल का? म्हणून कर्माने मोक्ष मिळत नाही.
नीट पटवून घ्या, नीट समजून घ्या. म्हणजे कर्माला नावं ठेवले असा मनामध्ये भाव राहणार नाही. उपासनेला दूषण दिलं असं मनामध्ये वाटणार नाही. का नाही वाटणार? कारण असं नाहीये म्हणून. मग आता चेतन करता मिथ्या आहे. चेतन करता काल सांगितलंय की ज्याचं अंतःकरण एवढं चंचल आहे त्याला कर्मच करणं आहे. त्यांनी कर्म करावेच, त्यांनी उपासना करावीच. कारण उपासनेला दृढ चालवावे म्हटलं. एक दिवस तो ज्ञाननिष्ठेला यावा ही अपेक्षा आहे समर्थांची. त्यातून हे विसरू नका. नाही तर त्याला तुच्छ लेखलं. तुच्छ असा भाग नाही, उच्च आणि नीच असाही भाग नाही आहे. पण कर्मामधल्या 3 भागात 2 भाग जड असल्यामुळे कर्माने किंवा उपासनेने मोक्ष मिळत नाही. पहिला कर्ता, मग 3 मुद्दे सांगितले होते. कर्ता मिथ्या आहे की सत्य आहे? मिथ्या आहे, अनित्य आहे आणि कर्ता कल्पित सुद्धा आहे. शरीर कर्ता आहे, लक्षात ठेवा. आत्मा कर्ता नाही आहे, कारण आत्मा चेतन आहे, तो अकर्ता आहे. शरीर कर्ता आहे. दुसरं करण काय आहे? अंतःकरण. वस्तू करण आहे. तर वस्तू कुठली असते? जगातली असते. मोबाईल या उपकरणाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अभ्यास वर्ग घेतो आहे. ऑनलाईन अभ्यास वर्ग घेणं हे कर्म झालं. मोबाईल हे करण झालं आणि ऐकणारा किंवा सांगणारा हा कर्ता झाला. आता कर्ता शब्दामध्ये थोडासा फरक करू. सांगणाऱ्याला कर्ता म्हणायचं, ऐकणाऱ्याला भोक्ता. पण ऐकून राहिला म्हणून कर्ता भोक्ता हा एकच असतो. कर्ता जो असतो ना तोच भोक्ता असतो, नेहमी लक्षात ठेवा. ज्याने केलं ना त्यालाच ते काय करावं लागतं? भोगावं लागतं. चांगलं केलं तर चांगलं भोगावं लागतं, वांगलं केलं तर वांगलं भोगावं. म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व म्हणजे हा शब्द एकत्र आहे, कर्ता भोक्ता. म्हणून आता सांगणारा मी आणि ऐकणारे तुम्ही हे कर्ता भोगतात आहेत. मग आता एक कर्ता झाला, मोबाईल हे करण झालं आणि अभ्यास हे कर्म झालं. या 3 गोष्टीतून आम्हाला काय करायचं आहे? शोधायचं आहे की करण म्हणजे मोबाईल मिथ्या आहे, सांगणारा कर्ता मी सुद्धा मिथ्या आहे आणि दुसरी गोष्ट सांगितलेलं जे ऐकलेलं कर्म आहे ते सुद्धा मिथ्या आहे. म्हणून मग काय सांगतात? स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवदितव्यम. केवळ स्वाध्याय आणि प्रवचनाने, कठोपनिषद, आत्मा गवसणार नाही. मग कसा गवसेल व आत्मा? गुरूंकडे जा. ऐकणं पुरेसं नाहीये, गुरूंकडून ते ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि दादा म्हणून पुन्हा सांगा ना. बर सांगणारा ऐकणारा हा बर जो भाग सांगितला तो पुन्हा तो सांगतो. मिथ्या. बर सांगतो बर का. छान झालं विचारलं तुम्ही. सांगणारं कोण आहे? कर्ता. सांगणारा कर्ता. आता कोण सांगून राहिलं? शरीर सांगून राहिलं की आत्मा सांगून राहिला? सांगा उत्तर. शरीर सांगून राहिलं. तोंड बोलताय. आत्म्याच्या सत्तेवर बोलताय हे बरोबर आहे, पण आत्मा बोलतोय हे बरोबर. म्हणून सांगणारा कर्ता हा भासमान चेतन. खरा चेतन नव्हे, खरा चेतन आत्मा, हा भासमान चेतन. नंतर कशाच्या माध्यमातून सांगतोय? करणाच्या माध्यमातून. मोबाईल हे करण झालं आणि अभ्यास हे कर्म झालं. अभ्यास केला का म्हणतात, आठवतं का? आपण काय म्हणतो मुलांना? अभ्यास केला का? अरे अभ्यास झाला का? अभ्यास तू केला का? म्हणजे अभ्यास काय झालं? कर्म झालं. अभ्यास हे कर्म झालं. मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल हे करण झालं. आता काही आपण अभ्यास वर्गात नसतील, पुस्तकच वाचत असतील, तर पुस्तक हे करण झालं आणि सांगणारा कर्ता झाला. आता कर्ता सुद्धा नाशवान आहे, करण सुद्धा म्हणजे मोबाईल सुद्धा नाशवान आहे आणि अभ्यास सुद्धा विसरतो आपण. जरा उशिरा विसरत असाल तुम्ही, असं गृहीत धरतो मी. कारण समर्थ फार घातक म्हणतात, सलत त्याग होता. आम्ही लगेचच विचारलं.
चलत त्याग होता, काही हरकत नाही, विचारण्याचं स्वागतच आहे, आनंद झाला. चलत त्याग होता सवेची जाते, असं होऊ नये. नाही विसरत बरं का. तुम्हाला असं वाटत असाल की तुम्ही लवकर विसरता, सतत सतत ऐकून ह्याचा भडीमार व्हायला लागला की मग हे आठवायला लागतं आणि ते आठवत नाही. खरं सांगू का, मला 4 भाज्या आणायला सांगितलं ना की मी 2 नक्की चुकतो. या अशा 4 घेऊन या म्हणून सांगितलं ना की त्यातल्या 2 नक्की चुकतो. फक्त इकडल्या आठवणीत 2 चुकणं वेगळं आणि विस्मरणामुळे 2 चुकणं वेगळं. 2 मधला फरक लक्षात ठेवा. नाहीतर मग काही जण म्हणतील की आम्ही पण विसरतो. अरे पण तू बाकीच्या कामांमुळे विसरलास की या चिंतनामुळे विसरलास, हे लक्षात ठेव. महत्वाचं काय आहे. हा, आणि तसं जर होत असेल तर मग आनंदाची गोष्ट आहे. पण लगेच घरी जाऊन असं नाही सांगायचं की मी की नाही आत्मचिंतनात होतो, उपनिषदाचं चिंतन करत होतो. कारण उपनिषदाचा वर्ग झाला की फोन येतो की तुम्ही या भाज्या घेऊन यावा. आधी सांगितलं तर एकही हे यांच्या जाणच लक्षात राहणार नाही हे माहित असतं. त्यामुळे नंतर फोन असतो तर त्याच्यातही अर्ध्या विसरतो. तर असं आपलं व्हावं, पण या चिंतनात झालं पाहिजे. विद्यार्थ्याचं जर अभ्यासामध्ये घरातल्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असेल, त्याला आई वडील माफ करतात. पण अभ्यासामुळे, टीव्ही पाहण्यामुळे दुर्लक्ष झालं असेल तर रागवतात. तसं आत्मचिंतनामध्ये जर 2 भाज्या न्यायचं विसरला असेल किंवा दुसऱ्या 2 नेल्या असेल 4 ऐवजी, तर मग काका तेवढं माफ करतात. पण आत्मचिंतनामध्ये हा शब्द बोल्ड मध्ये लिहून ठेवा. हो, जनाबाई आणि एक बाई, ती म्हणे या गौऱ्या माझ्या आहेत, ही म्हणे या गौऱ्या माझ्या. आता कोणत्या कोणाच्या गौऱ्या कसं ओळखायचं. आता ते घ्यायला पाहायला आले नेमके ज्ञानोबा. कोणी यावं, नामदेव महाराजांबरोबर ज्ञानोबा आले. आणि ज्ञानदेव आल्यानंतर भांडताना दिसली. आध्यात्मिक बाई भांडते का हो कधी. आपण म्हणाल असं कसं आध्यात्मिक भांडून राहिली, ती म्हणे माझ्या गौऱ्या घेतल्या, मी माझ्या गौऱ्या कशा देऊ. मग आता तुझ्या गौऱ्या हे कसं ओळखायचं. आता तिने सांगितलं की ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्याच गौऱ्या माझ्या, बाकीच्या माझ्या नाही. हा काय विश्वास आहे तिचा, स्वतःच्या अनुसंधानावर विश्वास आहे बघा. आणि हे तपासणारे ज्ञानोबाच होते. दुसरा बाहेरचा माणूस आला असता तर काय झालं असतं. म्हणून जज कसा पाहिजे, अनुभवी पाहिजे. कोणालाही जज करून चालत नाही. आपण आपल्या विषयावर येऊ. ज्ञानोबाच होते म्हणून त्यांना त्या गौरीमध्ये विठ्ठल विठ्ठल ऐकायला आलं. आणि ही ताकद आहे, ही ताकद आहे, अनुसंधानाची ही ताकद आहे. आणि ही जर बरोबर असेल ना तर मग त्याच्यामध्ये केलेलं कर्म तुम्हाला बाधत नाही. त्या कर्माचं पाप पुण्य तुम्हाला त्याचा लाग लागत नाही. लाग समजत ना, ते चिटकत नाही. डोसा जसा कोणता तवा असतो तो त्याला चिटकत नाही, निर्लेप, तसा हा निर्लेप असतो ज्ञानी. त्याच्यामुळे त्याला कर्म उपासना चिटकत नाही, नाही आणि नाही. आता कर्तुराज्ञेया प्राप्यते फलम कर्म किम फलम कर्म तज्जडम. कर्म जड असल्यामुळे चेतन आत्मा कर्माने प्राप्त होत नाही. म्हणून निव्वळ कर्म करणारा जो आहे ना तो अंधकारातच जातो. अचेतन जड कर्माने चेतन आत्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून म्हटलं काळजीपूर्वक ऐका. कृत्रिम कर्माने अकृत्रिम आत्मा प्राप्त होत नाही. उलट अवेद्येचं बंधन घट्ट होत. शास्त्रांनी काय सांगितलंय ते बघून घेऊ. आता हे विवेचन झालं. आता शास्त्र काय म्हणतं, कर्मणा पितृलोक. हा कर्माने काय होतं, पितृलोक प्राप्त होतो. कर्मणा पितृलोक हा विद्या देवलोक. आता ते पुढच्या याच्यात आहे, अविद्या मृत्यूम तीर्थवामध्ये आहे ते.
कर्मणः पितृलोकाः. काका म्हणतात कर्माने मिळे पितृलोक, देवता ज्ञानाने देवलोक, महापुण्य ब्रह्मलोक, पण न दिसे आत्मा. आत्मा प्राप्त होत नाही. 113. ते कर्मात रमतात, ते केवळ अंधकारात जातात. अग्निहोत्रादी कर्मी अविद्याची दुसरे नामी, तया अज्ञानाचे तमी नेई जीवा. अज्ञानाचे तमी, तम म्हणजे अंधकार. कर्म करणाऱ्याचं काय होतं माहित आहे का? या वेळेला किती लोक जमले कशासाठी? रामरक्षा म्हणायला. किती जमले? 100 जमले. मग पुढल्या वेळेला आम्ही 500 जमवू, त्याच्या पुढल्या वेळेला 1000 जमवू. तो चालला त्याच्यात. कशात चालला? ही संख्या वाढवण्यात चालला. त्यांनी आमचं नाव होतं, त्यांनी लोक म्हणतात तुमच्याकडला कार्यक्रम केवढा मोठा होतो. कर्मासक्ती आहे. काय आहे ही? कर्मासक्ती आहे. मग आता ज्यांना ते करायचं त्यांना करू द्यावं, विरोध नाही करू. पण आपण मात्र काकांनी आवर्जून सांगितलंय, अशांशी वाद करू नका. असं म्हणणाऱ्यांना समजावून सांगण्याच्या आणि पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका. भानगड म्हटलंय काकांनी. काकांचं वाक्य आहे बरं का. कारण तो त्याच्यातच जातो. मग प्याऊ उघडली ना, एक उघडली, पुढच्या वेळेला आहे ना, वर्षी आहे ना, एवढा उन्हाळा आहे ना, आम्ही 10 प्याऊ उघडू, मग आम्ही 50 प्याऊ उघडू. अरे तू चालला कुठे आहेस? आत्मस्वरूपाच्या चिंतनापासून तू दूर चाललायस ना. आणि हे काम श्रीगुरूंचं असतं आणि ते सांगतात त्यांना शहाणपण शिकवू नका, करू द्या. मग एवढे आवर्तन करतो, पुढल्या वेळी त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्या पुढल्या वेळी त्याच्यापेक्षा जास्त. व्हेरी गुड. काय करताय तुम्ही? आणि मग तुमचं कौतुक करा. काय करायचं? त्यांना तेच हवंय. तुम्ही निंदा केलेली त्यांना चालत नाही आणि योग्य रस्ता सांगितलेला सुद्धा चालत नाही. म्हणून मग तो कर्माच्या गुंतावळ्यामध्ये जाऊन फसतो आणि अंधकारामध्ये त्याचं समाप्ती आहे, मरण आहे. चांगलं की वाईट हो? दिसायला काय जग काय म्हणतो, वा काय मोठं काम करता तुम्ही. 100 आले होते, आता 500 यायला लागले, आता 1000 यायला लागले. अरे पण तो आत्मचिंतनाकडे. वेदांत वेद्य यज्ञशः पुराण पुरुषोत्तमा, तो वेदांत वेद्य राम पाहिला का आता रामरक्षेतून? वेदांतिक वेद्य राम. काकांचे शब्द आहेत बरं काय, दोन्ही रामरक्षेतले घेतले. वेदांतैक्य काकांचं याच्यावरचं प्रवचन ऐकून, तो वेदांतैक्य, त्याच्याशी ऐक्य होणारा, त्या जीव ब्रह्माशी ऐक्य होणारा राम शोधलाय का? जर तो शोधला नाही तर मी हे करत असताना अज्ञानाने कर्मामध्ये वाहून गेलेलो आहे. आणि म्हणून कर्माने मिळे पितृलोक, त्याचं वाईट होत नाही, पण त्याला पितृलोकापर्यंत त्याची प्रगती होते. अनेक लोक आहेत, हळूहळू ते पण सगळे तुमच्या समोर सांगतो. म्हणून कृती महादधो पतन कारणम. रमण महर्षीनं तर धडाल सांगून दिलं. रमण महर्षी म्हणजे रमण महर्षी, त्यांचं काम फार निखालस क्लिअर असतं. कृती महादधो, कृती जी आहे ना त्याला महादधो असं म्हटलंय. पतन कारण, तो जो आवेग असतो ना कृतींचा, करण्याचा, करणाऱ्याचा फार तोरा असतो, नेहमी लक्षात ठेवा, त्याला आवेग म्हणतात. एखाद्या बाईला विचारा, आमच्याकडे 25 लोक जेवायला येणार आहेत, तू करू शकतेस का स्वयंपाक? मी 500 लोकांचा केलाय, 25 तर काय सांगता? ती असं नाही म्हणणार की हो मी 25 लोकांचा करू शकते, असं नाही म्हणणार. कृती महादधो, तो आवेग असतो, मी 500 लोकांचा केला. अहो असा असा ग्रंथ आहे, मला अडचणी सांगता का? मी याच्यापेक्षा मोठे मोठे ग्रंथ केले. कृती महादधो. अरे तू कृती केलीस, तुझा अहम वाढणार नाही. तुला काय विचारलाय की या वाक्याचा अर्थ आम्हाला तुम्ही सांगू शकता का या ग्रंथातल्या? मी तर अनेक ग्रंथांचा अभ्यास केलाय. म्हणजे ग्रंथाभ्यासाचा काय झाला, कर्म झालं. आणि त्याचा महादधो, तो मोठा जो फ्लो आहे ना,
तो फ्लो मग आम्ही पंचदशी केली, आम्ही विवेक सिंधू केला, आणि आमच्यासारखे ग्रंथ करणारे खूप याच्यापासून स्वतःला सावध ठेवावं लागते बरं. फार धोका आहे. कर्मामध्ये जसा धोका आहे, उपासनामध्ये जसा धोका आहे, उपासना म्हणजे कर्म, तसा ज्ञानामध्येही मोठा धोका आहे. आणि गड्डा नाही या ज्ञानात, खाई आहे. खाई आणि गड्ड्यात फरक आहे, लक्षात ठेवा. गड्डा बुजवणं सोपं असते, खाई बुजवत नसते, तिला खाई म्हणूनच ठेवून द्यायचं. म्हणून आम्ही एवढ्या ग्रंथाचा अभ्यास केला म्हटलं की म्हणायचं व्हेरी गुड, याला काही सांगायचं. काका म्हणतात अशांशी वाद करू नका. म्हणजे ग्रंथाभ्यासाच्या कर्मातच रमला तो. हा, लक्षात ठेवा, अभ्यासात नाही रमला, कर्मातच रमला. आणि मग तो कर्माचरण करणारा अंधकारात जातो. म्हणून परोक्ष ज्ञानापर्यंत धोका आहे, लक्षात घ्या. परोक्ष ज्ञानापर्यंत धोका आहे. पण इथे परोक्ष ज्ञानाची निंदा केलेली नाही, हे स्पष्ट या ठिकाणी लिहिलं आहे. ज्ञान म्हणजे अनुभव सहित ज्ञान आहे. याला गीतेमध्ये विज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून उपनिषदांचे शाब्दिक ज्ञान किंवा माहिती वजा ज्ञान असा अर्थ या ठिकाणी घेऊ नका. या ठिकाणी असा अर्थ घेऊ नका. फक्त त्याची कृतीला विरोध आहे, परोक्ष ज्ञानाला विरोध केलेला नाही. म्हणून मी आज हे शास्त्राभ्यासाचं पुस्तक आणलंय, ग्रंथ अभ्यासाचं, की कोणाच्या मनात शंका असेल ते हे बघून गे रे बाबा. पण दुसऱ्याला हे शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. प्रवचन करावं, अडचण विचारणाऱ्याला सांगावं, आणि आपल्या अभ्यासात आपण रमावं. पण त्याला पटवून देण्याच्या भानगडीत पडू नये. एक शास्त्रवचन आहे, अनाग्रहेषु बुद्धे हे फलम. परिपक्व बुद्धी कोणती असते? जी आग्रह करत नाही ती परिपक्व बुद्धी असते. आणि जी सतत आग्रह करते तिला अपरिपक्व बुद्धी असं म्हणतात. मूर्ख काय असतो? मूर्खाला कोणी आग्रही म्हणत नाही, हट्टी म्हणतात. अति आग्रहाला काय म्हणतात? लहान मुलगा काय म्हणतो? मग आपण काय म्हणतो? त्यांनी हट्ट केला असं, कारण त्याला समज नसते म्हणून हट्ट केला असं. म्हणून मूर्खाला आग्रह म्हणत नाही, घट्ट म्हणतात. आणि ज्ञानाला त्या सांगण्याला आग्रह असं म्हणतात. आणि आग्रह सुद्धा करू नये हा आग्रह आहे. काय सांगणार या वाक्यात? अनाग्रहेषु बुद्धी हे फलम. अनाग्रही बुद्धी हीच परिपक्व असते. त्यांनी जर म्हटलं की नाही नाही, आम्हाला की नाही तरी पण काय करायचं आहे, हे सत्कर्म करायचंच आहे, प्याऊ उघडायचेच आहे, मोठमोठे आवर्तन करायचेच आहे, संख्या वाढवतच न्यायची आहे, हे इथून त्या चौकापर्यंत गेले पाहिजे लोक बसलेले, करा, चांगली गोष्ट आहे. रात्र जागून काढली हो आम्ही त्याच्यासाठी, बरोबर आहे ना, कर्मच आहे. तुम्ही शेवटी पुरस्कार कशाचा करता? कर्माचाच करता. तर तुम्हाला रात्र जागणंच आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. पण आत्मस्वरूपाकडे ती बुद्धी वळण घेत नाही. पण अनाग्रही वृत्ती हे परिपक्व फल आहे, लक्षात ठेवा. 2-4 कैऱ्या खाऊन टाकाल की 2-4 आंबे खाऊन टाकाल. म्हणून परिपक्वता हेच खरं फळ आहे. 2-4 कैऱ्या नाही खाणं. 2-4 कैऱ्याचे 2-4 वेळ जर लचके तोडले तर दात आंबून जातात एकाच कैरीचे. पण 4 गोड आंबे खाल्ले तर पोट भरतं, तृप्ती होते, आनंद होतो. म्हणून बुद्धीचं गोड आणि परिपक्व फळ म्हणजे परिपक्व बुद्धी कशाला म्हणतात? जी अनाग्रही असते, हट्ट करणारी नाही, असंच करा तसंच करा असं सांगणारी नसते. म्हणून काका सगळ्यांना काय आवडतात? काका आग्रह नाही धरत. आम्ही असं असं करतो काका, करू का उपासना? करा. मग काकांना म्हणायचं काका तो त्याचाच अधिकारी आहे, त्याला करू दे. काय म्हणतात? तो त्याचाच अधिकारी आहे, त्याला करू दे. जो कर्माचा अधिकारी असतो काका त्याला कर्मच करायला, जो ज्ञानाचा अधिकारी असतो काका त्याला ज्ञान करायला सांगतात. पण त्याच्या पलीकडे जायचं आहे याची आठवण ठेव म्हणतात. नंतर तो पलीकडे जायचा ही आठवण ठेवून काकांकडे गेला तर काका पलीकडचं सांग. नाहीतर एवढे एवढे ग्रंथ झाले. मला असं झालं,
पहिले काही ग्रंथ मी खूप अभ्यास करत होतो आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने अभ्यास करत होतो. म्हणजे दुसरी व्यक्ती मला सांगत असे की हे कर ते कर आणि मग मी ते करत असते. एक दिवस काकांकडे गेलो काही वर्षांनंतर. काका मी आता काय करू? काका म्हणे आता तू ट्रॅकवर आला. मग आतापर्यंत मी काय करत होतो? मनीषा पंचकम सारखे ग्रंथ घेतले होते, पण कमी दिवसात आटोपतील असे ग्रंथ घे सांगण्यामुळे तर तेवढे दिवसातलेच ग्रंथ घ्यायचे. माझा बेसिक अभ्यास मी कधी करू? काका म्हणाले आता तू ट्रॅकवर आला, आता हे कर, आता ते कर. मग काकांनी प्रत्येक ठिकाणी ते मार्गदर्शन. मग तो अभ्यास सत्कारणी लागला. तोपर्यंतचा काय झाला? सांडून गेला. तोपर्यंतचा सांडून गेला आणि नंतर मग लवकर परिपक्व होतो. सांडून गेला तरी नंतरचा यायला. लक्षात ठेवा, दिव्याची नवीन वात जी असते ती आगडबीनी लावायला वेळ लागतो, पण जी वात एकदा लागलेली आहे आणि विझली तिला नुसता आगडबीचा स्पर्श होत नाही तर ती वात लगेच काय होते? पेट घेते. त्यामुळे नंतर केलेल्या अभ्यासाला लवकर फायदा झाला. पण मग काका म्हणाले आता तू ट्रॅकवर आला. मग काकांनी प्रत्येक ठिकाणी अभ्यास काय करायचा सांगितला आणि एक दिवस पंढरपूरला सांगितलं आता तुझ्या मनात जे येईल ते तू घे. आता याच्यानंतर मला विचारण्याची आवश्यकता नाही. आता तू तुझ्या मनाने पुढचे अभ्यास करायचे, ग्रंथ घेत जायचे. आता हा विषय या ठिकाणी पूर्ण झाला. याला पुरावा भैया भाभी आहेत, त्यांच्यापाशी सुद्धा काकांनी हे सांगितलंय. अनाग्रहेषु बुद्धे फलम. काका किती अनाग्रही असतात हे मला सांगायचं. हो, जे लोक नाही ऐकू इच्छित ना त्यांना काका नाही ऐकू. एका व्यक्तीने काकांच्या दर्शनाला येत नाही असं म्हटलं. मी त्यांना म्हटलं असं का? तर म्हणे मी क्षेत्र संन्यास घेतला. काय उत्तर दिलं त्यांनी? आम्ही क्षेत्र संन्यास घेतला म्हणजे त्या जागेच्या बाहेर जायचं, त्या गावाच्या बाहेर जायचं नाही. काका त्या गावात नाही म्हणून आम्ही काकांकडे जात नाही. मी काकांना म्हटलं काका हे तर क्षेत्राच्या मर्यादेत गेले. काका म्हणे असू दे, कधीतरी निघण्याची इच्छा होईल तेव्हा त्यांना निघण्याचं सांगूया. काय पेशन्स आहे. नाही तर माझा शिष्य आहे त्याला सांग की क्षेत्र संन्यास बरोबर नाही, काकांनी तुला बोलवलं आहे तू ये एकदा काकांना भेटायला. असे निरोप नाही दिले काका. काका म्हणले ठीक आहे, जेव्हा त्याची निघण्याची इच्छा होईल तेव्हा त्याला पुढचं कळण्याची. म्हटलं काका नाही आला तर म्हणे परमेश्वर पाहून घेईल, व्यवस्था कोण करत आहे. म्हणून मॅच्युरिटी नावाचा जो शब्द आहे तो अनाग्रही बुद्धीला मॅच्युरिटी म्हणतात. असं तू केलंच पाहिजे असं म्हणतात ना, म्हणत नाही. मॅच्युरिटी शब्द आम्ही इकडे काय करतो, प्रपंचात जरा समज असली की त्याला मॅच्युरिटी आली असं नव्हे. जो अनाग्रही असतो, कर्मासाठी आग्रह नाही, उपासनेसाठी आग्रह नाही, पण स्वरूपाच्या अभ्यासासाठी काका आग्रही असतात. हा अभ्यास केला पाहिजे असं सांगता काका. बाकी कशासाठी आग्रह नाही. तुम्ही त्यांना गोड खाऊ घाला, तिखट खाऊ घाला, आंबट खाऊ घाला, ताक खाऊ घाला, नका खाऊ, पण अभ्यास करणं आवश्यक आहे एवढं काका नक्की सांगतात. कर्म कितीही छान, भव्य, उदात्त आणि श्रेष्ठ असेल तरीही ते जडच आहे, अशाश्वत आहे, नासवान आहे. त्यातून मुक्ती होण्याची शक्यता नाही. पण वेदविहित निष्काम कर्मातून चित्त शुद्धी मात्र होते. पण वेदविहित आणि निष्काम सगळ्या कर्मांना नाव ठेवलेले नाही आहे. वेदविहित निष्काम कर्माने चित्त शुद्धी आहे, त्याला मान्यता आहे, त्याला शास्त्राची मान्यता आहे, त्यांना आचार्यांची मान्यता आहे. ही चित्तशुद्धी हे मोक्षापूर्वीच उत्तम फळ आहे. असं जे असतं ते मलदोष निवृत्ती असते. निर्व्यग्र मन, शुद्ध मन कसं असतं? निर्व्यग्र असत, व्यग्रता नसते, त्याच्यामुळे ते शुद्ध असतं. आत्मानंदाच्या अलीकडची स्थिती पण सुंदर फळ आहेत. म्हणून काका म्हणतात होता मनाची शुद्धी उपजे संन्यास बुद्धी, तेथे ज्ञानाची परमावधी आत्मरूप. म्हणून कर्म करावे विहित, ते देवतोपासना सहित, शुद्ध चित्ते समस्त तये होती. असा आपण शुद्ध चित्तापर्यंत आलो
117 नंबरच्या काकांच्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. या पद्धतीने कर्मयोग साधायचा, कर्म कटकट साधायची नाही. कर्मयोग आणि कर्म कटकट काय असते हे आपण उद्या म्हणजे सोमवारच्या अभ्यास वर्गामध्ये बघणार आहोत. ते उद्या अश्विनीताई गद्रे लिहून ठेवून फायदा काय, उद्या भगवद्गीता अश्विनीताई गद्रे म्हणणार. त्याच्यामुळे 6:30 वाजता आपण लिंक देऊ. त्यांना 25 मिनिटं दुसऱ्या अध्यायाला लागणार आहेत. त्याच्यामुळे अश्विनीताई गद्रे गीता पठण करणार दुसरा अध्याय. आपला ऑफलाईन वर्ग आहे उद्यापासून. तर अश्विनीताई गद्रे गीता अध्याय म्हणणार आहेत पठण 6:30, 6:35 ते 7 आणि 7 वाजता उद्या भगवद्गीतेचा आपला श्रुती स्मृती अभ्यास वर्ग आहे यवतमाळचा. तर उद्या आपण भगवद्गीता घेणार आहोत. भगवद्गीतेचा श्लोक मी किंवा ही आमच्या दोघांपैकी एक जण घेऊयात. आज आपण या ठिकाणी थांबू. अश्विनीताई गद्रे नाव बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, अश्विनीताई गद्रेंचं उद्या गीता पठण दुसरा अध्याय आपण सगळ्यांना ऐकायला मिळेल. त्या ऑनलाईन असतील. 6:30 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हावं. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी वासंतीताई. रामकृष्ण हरी. मामा. अश्विनी रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. कठाळीताई रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी दादा नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. उमेदाताई रामकृष्ण. ज्योतिताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर सर. संजय हो. दिलीप रामकृष्ण हरी. संजय हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. सुनीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. वीणाताई रामकृष्ण हरी. दीदी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. भागवताई रामकृष्ण हरी. दोघांना पण. हो आई आहे. हा, आणि दोघांना ऐकत का? मिस्टर ऐकत नाहीत का? सर सध्या धुळ्याला बरं. आहे, मी नाशिकला आहे आणि आई बरं, बरं. ऐकतात सासूबाई माझ्या. हा, त्यांना सांगा मी आठवण केली. हो सर नक्की सांगतो. हरिशरणजी रामकृष्ण हरी. आशाताई रामकृष्ण हरी. प्रमिलाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार. प्रीती उल्हास रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. प्रीती रामकृष्ण हरी. गीतू रामकृष्ण हरी काका. राम सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. 2 मिनिट. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. संगीताताई रामकृष्ण हरी. नमस्कार. दादा रामकृष्ण हरी नमस्कार. हो.